नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. आज जर पाहिलं तर मंगळवार होता. सेन्सेक्सची एक्सपायरी होती आणि ज्या पद्धतीने आजचं मार्केट होतं, कुठलीही अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये आज बघायला मिळालेली नाही आहे. जरी एक्सपायरी असली तरी. मग तो निफ्टी असो, सेन्सेक्स असो, कंटिन्युअसली कन्सोलिडेशनमध्ये होता. 3 PM सेटअपनुसार जर तुम्ही काही ॲक्टिव्हिटी केली असेल, 3 PM जर तुम्ही फॉलो केला असेल, तर तिकडे मात्र एक चांगला मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला असणार. मग तो सेन्सेक्समध्ये देखील होता आणि निफ्टीमध्ये देखील होता. बँक निफ्टीमध्ये देखील त्याच टायमिंगला एक मोमेंटम बघायला मिळालं होतं. परंतु काय होतं की मोस्ट ऑफ द टाईम जर मार्केट मॉर्निंगपासून तर पार 3 वाजेपर्यंत जर कन्सोलिडेशनमध्ये असतं, त्यावेळेस डोक्यात फक्त हाच विचार होतो की आता 3 वाजल्याच्यानंतर काय ट्रेडिंग करायची. परंतु जे लोक रेग्युलर 3 PM स्ट्रॅटर्जी यूज करतात किंवा 3 PM सेटअपवरती काम करत आहे, त्यांना मात्र काही ना काही नक्की प्रॉफिट झालेलं असणार आहे. तर ओव्हरऑल जर बघितला आजचा दिवस तर कम्प्लिटली बोरिंग आणि नॉनसेन्स डे आपण म्हणू शकतो. जे पण आपण काल व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं नो ट्रेडिंग झोन, तो झोन जर फॉलो केला असेल तर तुमचा कम्प्लिटली नो ट्रेडिंग डे झालेला असणार आहे. बरं, त्याच्यामध्ये जर कोणी उड्या मारल्या असेल तर मग तो त्याचा प्रश्न आहे, कारण की आपण काल क्लिअरली डिस्कशन केलं होतं. रेंज देखील आपण मोठी ठेवली होती. त्याचं मागचं मुख्य कारण म्हणजे काय होतं की एक्सपायरीच्या दिवशी काय होतं, एकदम मार्केट मोठं ट्रेंडी होतं, जास्त वॉलेटाईल होतं किंवा एकदमली शांत होतं. आणि जर मार्केट शांत जर झालं तर त्याच्यामध्ये आपला मोठा लॉस व्हायला नको. एक्सपायरीला कॅपिटल संपतं तर ते कॅपिटल आपलं राहायला पाहिजे डीमॅट अकाउंटचं. त्याच्यामुळे थोडंसं काल मी मोठा झोन तिकडे तुम्हाला सांगितलं होतं. ओके. सो काय होतं की मार्केट जर कन्सोलिडेशनमध्ये असेल ना, तर एक ट्रेड टाकला आपण आणि तो जर चुकून लॉसमध्ये गेला, मी कधी सांगतोय, नो ट्रेडिंग झोनच्या आतमध्ये सांगतोय, मग काय होतं, त्या लॉसवरती माणूस थांबत नाही. त्याच्यावरती कंटिन्युअसली कॉल पुट हे चालू होतं आणि मार्केट एका रेंजमध्ये असेल तर त्याचा म्हणजे त्या लूपमध्ये फसतात लोक. ओके. परंतु त्याच्या उलट जर मार्केट ट्रेंडी असतं ना, त्यावेळेस जर तुम्ही कॉल घेतला आणि समजा मार्केट डाऊन साईडला पडते, एखादे असेल तिकडे दिला आणि मार्केट कंटिन्यू पडत असेल तर तिकडे सेकंड ट्रेडला थोडीशी भीती वाटते. त्याच्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की जर नो ट्रेडिंग झोन फॉलो करायचा असेल तर कम्प्लिटली व्यवस्थित फॉलो करत जावा आणि त्याचा बेनिफिट आज देखील तुम्हाला बघायला मिळाला असणार आहे. कालच्या दिवशी देखील मार्केट कन्सोलिडेशनमध्ये होतं, आजच्या दिवशी मार्केट कन्सोलिडेशनमध्ये आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट थोडंसं स्लो आपल्याला होताना दिसत आहे. तर आता आजचा जर दिवस बघितला तर टफ ट्रेडिंग सेशन होता. त्याच्यामुळे आज भरपूर मित्रांनी नो ट्रेडिंग झोन फॉलो करून बेनिफिट घेतला असणार आहे. आता तुम्ही तर असं म्हणू शकता की सर, काहीच आम्हाला बेनिफिट मिळालं नाही मार्केटकडनं, काहीही मार्केटने मोमेंटम दिला नाही, तर तुम्ही कसं असं म्हणू शकता की बेनिफिट मिळालं असेल. तर आपलं कॅपिटल सेव्ह होणं हेच एक मोठं बेनिफिट आहे. कारण की आपण नो ट्रेडिंग झोनमुळे आणि जी प्राइस ॲक्शन आपण डिस्कशन केली होती, त्याच्यामुळे मार्केटला आपण प्रिडिक्ट करू शकतो की आजचं मार्केट प्रिडिक्ट करू शकलो की आजचं मार्केट कन्सोलिडेशनमध्ये जाते. आणि टेक्निकली जर बघाल तर जो नो ट्रेडिंग झोन होता त्यामुळे आपल्याला कुठलाही व्ह्यू पकडता आलेला नाही. आणि व्ह्यू पकडता आलेला नाही म्हणजे काय, मार्केटने त्या लेवलच्या बाहेर मोमेंटमच दिलेली नाही. दिली ती फक्त सेटअपनुसार दिली आहे, 3 PM स्ट्रॅटेजी. आणि मोस्टली 99% लोक 3च्या नंतर मार्केटला ट्रेड करण्यासाठी इग्नोरच करतात असं मी समजतोय आणि ते बेस्ट आहे. तुम्ही 3 PM सेटअप वापरत असाल रेग्युलर तर इट्स ओके. मग 3 PM सेटअपमध्ये लिमिटेड एस-एल आहे, मोठा प्रॉफिट होऊ शकतो. त्याचे काही सगळे दिलेलं आहे 3 PM सेटअपमध्ये. जर तुम्ही बघितलं नसेल तर एकदा नक्की बघा. ओके. सो आय होप तुम्हाला आजच्या दिवसाचं बेनिफिट झालं असेल कालच्या व्हिडिओचं. आता उद्या बुधवार आहे. बुधवारी मार्केट काय मोमेंटम देऊ शकतं, याचा डिटेल डिस्कशन आपण निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचं करणार आहोत. व्हिडिओ मोठा होऊ शकतो. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधनं काही ना काही शिकायला मिळणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की 70% लोकं असे आहेत की रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नाही आवडला डिसलाईक करा.
परंतु का नाही आवडलं ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि 1500 ते 2000 लाईकचं गोल आहे. आय होप जे आपली फॅमिली आहे, यूट्यूब फॅमिली, ते कंप्लीट करतील. आणि 400 ते 500चं कमेंटची अपेक्षा आहे. बघूया किती कमेंट येते आणि तुम्ही चेक करत जावा की किती कमेंट येतात. ओके, तर व्हिडिओला सुरुवात करूया. काल आपण काही लेवल डिस्कशन केलं होत्या. ओके, एक सेकंड फक्त. ओके, काल काही आपण लेवल डिस्कशन केल्या होत्या. हा रेजिस्टन्स आणि हा सपोर्ट, आणि याच्यामध्ये निफ्टी होता आणि तो पण आज देखील कन्सोलिडेशन करत राहिलेला आहे. ओके, आणि आणखी गोष्ट म्हणजे आत्ता लक्षात आली की इंडियन मार्केट हे खूप कन्सोलिडेशन करते आणि कधी कधी अपॉर्च्युनिटी नाही देत, 2 ते 3 दिवस अपॉर्च्युनिटी नाही देत. परंतु जर तुम्ही क्रिप्टो ट्रेडिंगसाठी इंटरेस्टेड असाल तर आपल्या या चॅनलवरती, म्हणजे जो आपला क्रिप्टोचा चॅनल आहे, इकडे बघा, इकडे मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, क्रिप्टो ट्रेडिंग विथ MG हा आपला क्रिप्टोचा चॅनल आहे. बऱ्याच लोकांना माहीत नसेल. इकडे मी काही कॉन्टेंट टाकण्याचा प्रयत्न करत होतो आधी, परंतु इंडियन मार्केट व्यवस्थित चालू होतं त्यामुळे थोडंसं इकडे मी कॉन्टेंट कमी केलं होतं. परंतु आता या चॅनलवरती देखील मी रेग्युलर ॲनालिसिस करणार आहे क्रिप्टोचा. मग ते BTC असो किंवा इथेरियम असो किंवा सोलना असो, जे पण कॉईन ज्याच्यामध्ये मोमेंटम येऊ शकतो, हे मी जसं आपण निफ्टी बँक निफ्टीमध्ये ॲनालिसिस करतोय त्या पद्धतीचं ॲनालिसिस या चॅनलवरती देखील करणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की क्रिप्टो ट्रेडिंग विथ MG या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि याची लिंक देखील मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देतो. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की करा. कारण की काय होतं की बघा, क्रिप्टो ट्रेडिंग आणि इंडियन ट्रेडिंगमध्ये भरपूर वेगवेगळेपणा आहे. त्याचं मी पूर्ण व्हिडिओ देखील केला होता, परंतु इकडे थोडक्यात सांगतो की इंडियन मार्केट 1:15 वाजता चालू होतं, 3:30 वाजता बंद होतं. परंतु क्रिप्टो ट्रेडिंग हे 24/7 चालू असतं. त्याच्यामुळे जर तुम्ही अपॉर्च्युनिटी, आज समजा नो ट्रेडिंग झोन होता, इकडे नाही अपॉर्च्युनिटी मिळाली, तरी मी देखील आज इंडियन मार्केटच्या टाईममध्ये क्रिप्टोचं देखील डिस्कशन थोडंफार मी टेलिग्रामवरती दिलं होतं. तिकडे छोटे-छोटे मूव्हमेंट बघायला मिळाले. काल देखील सांगितलं होतं. त्याच्यामुळे टेलिग्रामला देखील जॉईन करा त्या आणि बघा, थोडासा एक्सपिरियन्स घेऊन, थोडंसं नॉलेज घेऊन तुम्हाला काही करता आलं तिकडे तर व्हेरी गुडच आहे. किंवा मग फक्त इन्फॉर्मेशनसाठी बघा. आवडलं पुढे तर कंटिन्यू करा, नाही आवडलं तर तुम्हाला काही बळजुबरी नाही आहे. ओके, सो नक्की एकदा चेक करू शकता आणि सबस्क्राईब नक्की करा. कारण की या चॅनलवरती देखील बऱ्यापैकी मी कॉन्टेंट चालू करणार आहे. इन्फॉर्मेशन द्यायला सुरुवात केलेली आहे ऑलरेडी. ओके, चला आपल्या व्हिडिओ किंवा टॉपिककडे बघा. आपण काल काय डिस्कशन केलं होतं, हा रेजिस्टन्स, हा सपोर्ट, त्याच्यामध्ये निफ्टीने कन्सोलिडेशन केलं. परत आज पण त्याच लेवलवरती कन्सोलिडेशन, 3 PM नंतर एक मोमेंटम दिला. आता बुलिश मोमेंटम येण्याचे चान्सेस जास्त होते. आपण काल देखील डिस्कशन केलं होतं. कारण की एक प्राइस ॲक्शन अशी बनलेली आहे, हो की नाही. एक ऑलरेडी ब्रेकआउट दिला आहे, 60-65 पॉईंट निफ्टीने होल्ड केला आहे वरती. तर याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर ही जी प्राइस ॲक्शन आहे ही आपण काल पण डिस्कशन केली होती 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती. ओके, आपला व्ह्यू जो होता तो बुलिशच होता या लेवलच्या. इकडे तुम्हाला दाखवलं इकडे आणि या पद्धतीने बुलिशच होतं. परंतु त्यांनी काय केलं, शेवटच्या अर्ध्या तासामध्ये मोमेंटम दिला. म्हणजे कसं ऑप्शन बायर जे आहेत किंवा छोटे रिटेलर त्यांना कसं मार्केट पकडता येणार नाही याचा पूर्ण बंदोबस्त निफ्टीने केला होता आज सेन्सेक्सच्या एक्सपायरीच्या दिवशी. ठीक आहे, हरकत नाही. परंतु तरी देखील आपल्याकडे काही सेटअप आहे 3 PM सारखे, त्या सेटअपनुसार इकडे मोमेंटम बघायला मिळालं, हरकत नाही. परंतु आता जर पाहिलं तर एक ब्रेकआउट देऊन होल्ड केले. ओके, एक ब्रेकआउट देऊन होल्ड केले म्हणजे काय, काहीसा आपल्याला हा एक बुलिश इंडिकेशन दाखवते अपसाईडला. आता लक्षात काय ठेवायचं तर सगळ्यात अगोदर मी ह्या लेवल रिमूव्ह करतोय. डाऊन साईडला 25,522च्या वरती क्लोजिंग आहे, तर 25,500 सपोर्टचं काम करणार आहे आता. ओके, आता रिस्क कुठे आहे तर रिस्क सेलिंग साईडला आहे. कारण की सपोर्ट कुठे बनला आहे, 25,500 या लेवलच्या वरती जाऊन सपोर्ट बनला आहे. 25,500 याचा सपोर्ट बनला आहे कारण की क्लोजिंग 25,500ची वरती झाली. तर टेक्निकली आपल्याला काय झाले, 25,500ची लेवल काय झाली आहे, एक ॲज अ सपोर्ट बनला आहे. आता हा सपोर्ट जर ब्रेक झाला तर काय लगेच शार्प सेलिंग येण्याचे चान्सेस का कमी आहेत, कारण की ही पूर्ण 2 दिवसाची कन्सोलिडेशन आहे. ओके, मग एक सिंपल गोष्ट डोक्यात ठेवा की जर याचा मोमेंटम उद्या बुलिशच राहिला तर आपण बुलिश साईडचा विचार करू शकतो. सेलिंग साईडला जर आला
तर इकडे लॉट साईज ही खूप कमी करणे गरजेचं आहे. तुम्ही जर 10 लॉटवर काम करत असाल तर 2 लॉटवरतीच काम करणं गरजेचं आहे, कारण की इकडे रिस्क फॅक्टर हाय आहे. जेव्हा निफ्टी या दिवसाचे लो ब्रेक होईल, म्हणजे हे जे कंटिन्युअसली ते 25,400 25,425 हे जे सपोर्ट क्रिएट झालेत ना, जेव्हा हा सपोर्ट निफ्टी ब्रेक करेल ना, त्यावेळेस आपण ॲग्रेसिव्ह राहू शकतो सेलिंगच्या साईडला. परंतु आत्ता ज्या पद्धतीने ही 2 दिवसाची प्राईज ॲक्शन आहे, कन्सोलिडेशनच म्हणू शकतो आपण. काय प्राईज ॲक्शन झाली यामध्ये, अशी कुठलीच प्राईज ॲक्शन नाही याच्यामध्ये. एक ब्रेकआउट नंतर हा सस्टेन झाला आहे 25,500च्या वरती. आता हा जर परत खाली येऊन जर 25,500च्या खालच्या लेवलला क्लोजिंग झाला असता, आपण परत 25,500चीच लेवल इकडे ॲज अ रेजिस्टन्स म्हणून डिस्कशन केली होती फ्रेश ब्रेकआउटसाठी, परंतु तसं झालेलं नाही आहे. ओके, मग त्याच्यासाठी काय आपल्याला ही लेवल मार्क करणं गरजेचं आहे. आणि आता तुम्ही म्हणाल की सर घ्यायचा आहे की नाही व्ह्यू, 25,000 खालच्या 25,500च्या खाली जर मार्केट लेवल ब्रेक होते तर काय करायला पाहिजे, तर लॉट साईज एकदम कमी करणं गरजेचं आहे. मी तर बोलतो 50% कमी करण्यापेक्षा 75% कमी केली तरी काही हरकत नाही. ऑलवेज सेफ राहणं गरजेचं असतं आणि सेफमध्ये ट्रेडिंग करणं ऑलवेज बेटर असतं. ओके, आता छोटे छोटे लेवल इकडे मी मार्क करतो, कारण की आपण इग्नोर केलं तर जास्तच बेटर राहील. तुम्ही थोडंसं आजचं जे ॲनालिसिस तुम्हाला चार्ट थोडासा डिस्टर्ब वाटू शकतो, रोजच्यासारखा सुटसुटीत असं वाटणार नाही आहे. त्याच्यामागचं कारण देखील मी तुम्हाला सांगितलं, कारण की त्याच्यामध्ये इकडे हे जे पराक्रम केला आहे मार्केटनी, तो पराक्रम खूप विचित्र आहे कन्सोलिडेशनचा. ओके, त्याच्यामुळे लक्षात काय ठेवायचं आहे, 25,500ची लेवल ही जर लेवल ब्रेक होतीये बघा, तर आपल्याला एक नेगेटिव्हचा विचार करायला इकडे बघायला मिळू शकतं. नेगेटिव्हचा विचार करू शकता, परंतु तुम्हाला सांगितले 75% इकडे लॉट साईज कमी करणे गरजेचं आहे. जर तुम्ही 10 लॉटवरती प्लॅन करत असाल तर 2 ते 3 लॉटवरतीच काम केलं तर बेटर राहील, किंवा 4 लॉटवरती. 1 लॉटवरती जे लोक काम करतात ते रेग्युलर प्रमाणे ट्रेडिंग करू शकतात. गेल्या वरती एस-एल देऊन बाहेर पडा, मोठी रिस्क घ्यायची नाही. ओके, त्याच्यामुळे या सर्व ज्या लेवल आहेत, छोट्या छोट्या लेवल इकडे मार्क केलेले आहे आपण. 25,473, 25,450 आणि 25,425. ओके, आकडे थोडेसे विचित्र आहेत, पण इकडे लक्ष द्या. 25,473, 25,449, 25,425. ओके, 70 ते 75 पॉईंटचा छोटासा मोमेंटम आहे, अपेक्षित आहे. आला तर ठीक आहे, नाही आला छोट्याशा लॉटवरती छोटासा सेल देऊन बाहेर पडलं तर अतिउत्तम राहील. ओके, कारण की मार्केट थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये अडकलेलं होतं 2 दिवस, आणि ते 2 दिवसाचं ब्रेकआउट अप साईडला आलेलं आहे. तर आजचा इंट्राडे हाय मार्क करणं गरजेचं आहे आपल्याला, आणि तो ॲज इट इज आपला सपोर्ट रेजिस्टन्स आणि नो ट्रेडिंग झोन असणार आहे. ओके, एक ब्रेकआउट लेवल 25,523ला ॲव्हरेज क्लोजिंग. ओके, ऑलमोस्ट 25,500चा सपोर्ट, 25,550चा रेजिस्टन्स, 50 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन. ओके, नो ट्रेडिंग झोन काल 100 पॉईंटचा होता, आज 50 पॉईंटचा, कारण की अपसाईडला ब्रेकआउटचे चान्सेस आहेत. एकदा थोडं कन्सोलिडेशन करून किंवा पुलबॅक घेऊन जर 25,550 आजच्या इंट्राडे हाय ब्रेक होतोय, तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा व्ह्यू ॲक्टिवेट होतोय परत एकदा. या लेवलपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत, कारण की इकडे चॅनल नंतरच ब्रेकआउट आलाय. थोडा कन्सोलिडेशन करून वरती जर गेला तर या लेवलपर्यंत आपल्याला निफ्टी जाताना दिसू शकतो. ओके, तर त्याच्या काही लेवल बनतात ते बुलिश साईडला. बुलिश साईडची स्ट्रॉंग जी लेवल आहे ती आहे 25,580, 25,600, 25,617. आता तुम्ही म्हणसान की सर सेलिंगच्या साईडला तर कळलं की कन्सोलिडेशन आहे, त्यामुळे लेवल थोड्याच आहेत किंवा स्मॉल लेवल आहेत, परंतु बुलिश साईडला देखील काही वेगळा प्रकार नाही आहेत. या लेवलवरती रेजिस्टन्स आहे, त्याच्यामुळे जे टार्गेट इकडे बघायला मिळतं ते जे इम्पॉर्टंट लेवल 25,580, म्हणजे साधारण एक 25,550च्या नंतर 30 पॉईंट मोमेंटम, त्याच्यानंतर परत 20 पॉईंट, आणि ओव्हरऑल जर बघितलं तर 25,620, म्हणजे एक 70 ते 75 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. याच्या वरती निघाला तर थोडा आणखी वरती पण जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या हिशोबाने ट्रेलिंगचा विचार करू शकता, जे आपण वारंवार ॲनालिसिस व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं आहे की ट्रेलिंग कसं करायचं असतं. ओके, आता
बुलिश साईडला लॉट साईज तुम्ही रेग्युलर ठेवू शकता, काही हरकत नाही, काही इश्यू नाही आहे. ओके, बुलिश साईडला, कारण की या कन्सोलिडेशन नंतर जर ब्रेकआउट आला तर एक आपल्याला बुलिश अपट्रेंड बघायला मिळू शकतो, ज्याची सुरुवात आपल्याला इकडे बघायला मिळालेली आहे. ओके, सो आय होप निफ्टीच्या लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. उद्या बुधवार आहे, परवा दिवशी गुरुवार आहे, त्यामुळे थोडंसं उद्या निफ्टी नाटक करू शकतो. एक्सपायरला एक चांगलं मोमेंटमची अपेक्षा आहे. आता उद्या काय होतं त्याच्यावरून थोडंसं आपण परवा दिवशीचं ॲनालिसिस करूया. ओके, आता निफ्टीचा डिस्कशन झालं आहे आपलं, परंतु जे निफ्टीचे ॲनालिसिस बघून जातं ते निघून ते थांबा. बँक निफ्टी आणि सेन्सेक्स बाकी आहे, ते बघून जावा. विनाकारण दुसरीकडे टाईमपास करणार असेल तर इथे टाईमपास करा. टाईमपास म्हणणार नाही मी, इथे नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. आणि याच्यापेक्षाही तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट काम असेल तर मग तुमचं काम इम्पॉर्टंट आहे, तुम्ही ते करू शकता. चला जाऊया. या सर्व लेवल मी टेलिग्रामवरती देत असतो, त्यामुळे टेलिग्रामला जॉईन केलं नसेल तर नक्की एकदा जॉईन करून घ्या. बघा, जे रथी महारथी बँक निफ्टी बँकचं 5 मिनिटाचं चार्ट आहे. काल डिस्कशन केलं होतं आपण 57,100ची बघा इकडे ब्रेक केली कंटिन्युअसली. आता ब्रेक केली लेवल, बँक निफ्टीने ब्रेक केली लेवल. टेक्निकल एसएल जर बघितलं त्या कॅन्डलचा लो बनत होता. ओके, पूर्ण दिवस कन्सोलिडेशन केलं आणि शेवटी 3 PM ला ब्रेकआउट दिला. आता कोणामध्ये इतके पेशन्स आहे की माणूस सकाळी इकडे ट्रेड बनलाय 9:15-20 आणि त्याचा ब्रेकआउट आलाय 3:15. इतकं कोणामध्ये ऑप्शन बायरमध्ये पेशन्स आहे का? बिलकुल पण नाही आहे. आता मी तुम्हाला इकडे म्हणायला म्हणू शकतो की आपली लेवल ब्रेक झाली इकडे आणि इकडे मार्केटने टार्गेट हिट केलं. जी पहिली लेवल होती ती हिट केली. तर सांगणारा पण थोडीशी लाज वाटायला पाहिजे ना, की हे जे काही सांगतोय ते. तर मला वाटते, कारण की ॲज अ ट्रेडर म्हणून मला माहिती की इथे ब्रेकआउटवरती जर कोणी एंट्री प्लॅन केली असेल तर तो या मोमेंटमपर्यंत बसू शकत नाही. मला क्रेडिट घेण्यासाठी मी म्हणू शकतो की बघा आपण लेवल डिस्कशन केली इकडे आणि लेवल हिट केली. मजा आली का? असं मी बोलू शकतो. परंतु ते पूर्णतः नॉनसेन्स होईल. ओके, आणि जी रिॲलिटी गोष्ट आहे ही मी तुम्हाला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातलंच एक उदाहरण आहे की या ट्रेडमध्ये कोणीही बसू शकत नाही. त्याच्यामुळे इकडे ब्रेकआउट नंतर तुम्ही एंट्री प्लॅन केली असेल तर कॉस्ट टू कॉस्ट किंवा कंटाळून किंवा घाबरून की पडतंय का काय तिकडे एक्झिट झालेले असणार आहे तुम्ही. ठीक आहे, हरकत नाही आणि ते बरोबर आहे, कारण की ऑप्शन बायरने एंट्री केल्यानंतर 30 ते 35 जास्तीत जास्त 1 तासापर्यंत जर मोमेंटम नाही आला तर ते प्रीमियम डीकेमध्ये लॉस करण्यापेक्षा आपलं कॉस्ट टू कॉस्ट किंवा ज्या लेवलवरती आहे तिकडनं एक्झिट घेणं अतिशय योग्य आहे. ओके, 40-50चा एक रूल असतो ट्रेड घेतल्यानंतर, तर तो रूल इकडे फॉलो होत होता. ओके, आता त्या रूलबद्दल तुम्हाला माहीत नसेल तर कधीतरी व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन तुम्हाला. परंतु आता हा जो मोमेंटम होता हा पकडण्यासाठी नव्हता. परंतु एक आपल्याला इकडे बघायला मिळते की एक बुलिश मोमेंटम देऊन निफ्टीने बँक निफ्टीने थोडंसं एक झलक दाखवली. आता ही झलक कुठपर्यंत राहते हे आपल्याला डिस्कशन करायचं. तर लेवल जर बघितलं तर फक्त इकडे नो ट्रेडिंग झोन मी इकडे डिलीट करतोय. कुठे गेली नो ट्रेडिंग झोन? 57,050ची लेवल मार्क करा आणि डाऊन साईडला जर बघितलं तर 56,800 ही लेवल आणि टेक्निकली हा आता आपल्याला नो ट्रेडिंग झोन मिळाला आहे. काही जास्त चेंजेस नाही, फक्त छोटीशी 1-2 लेवल चेंज केले, कारण की ॲज इट इज मार्केटने लेवल फॉलो केलेले बँक निफ्टीने. आता इकडे जर बघाल तर इकडे जवळजवळ सिमिलर तुम्हाला प्राइस ॲक्शन बघायला मिळते. इकडे एक बॉक्स पॅटर्न तयार केला, छोटा ब्रेकआउट कन्सोलिडेशन, परत एक बॉक्स पॅटर्न छोटा ब्रेकआउट कन्सोलिडेशन, म्हणजे परत इकडे कन्सोलिडेशनची लेवल तयार झालेली आहे. थोडक्यात काय की मार्केट स्लो हे इंडिकेशन मिळते आपल्याला. तर लक्षात ठेवा 57,300 आणि 57,050 हा आपला नो ट्रेडिंग झोन आहे उद्याच्या म्हणजे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी. ओके, या झोनच्या बाहेर मिळतोय ब्रेकआउट किंवा डाऊन साईड तर आपल्याला छोट्या मोठ्या लेवलवरती एक मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता मी तुम्हाला प्राइस ॲक्शन इकडे डिस्कशन करून सांगितले की थोडेसे रिस्क फॅक्टर हाय आहे. ओके, सो त्याच्यामुळे थोडंसं सावधगिरीने राहा. बघा ब्रेकआउट मिळते 57,453 57,600 या 2 लेवल आहेत, छोट्या लेवल आहेत, इतकाच विचार करा. ओके, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सपोर्ट ब्रेक होते तर परत या सपोर्टला टच करायला शकतो, म्हणजे 57,048
57,050 कन्सिडर करा राऊंड लेवल. तिकडनं जर खाली येतो ते या सपोर्टवरती म्हणजे 56,867. परत त्याचा नेक्स्ट लो आहे 56,650 आणि 56,526. या लेवलचा तुम्ही विचार करू शकता डाऊन साईडला. ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर स्लो आहे, अनकम्फर्टेबल आहे ऑप्शन बायरसाठी आणि त्याच्यासाठी थोडंसं तुम्ही रिस्क लो घेतली तर जास्त बेटर राहील. बँक निफ्टीमध्ये देखील, सेन्सेक्समध्ये देखील. बिगिनर असाल थोडंसं ब्रेक घ्या. ओके, एखादा दिवस मोमेंटम मिस झाला तरी चालेल, पण थोडंसं मोमेंटम येऊ द्या मार्केटमध्ये. एकदम स्लो झाले त्याच्यामुळे बिगिनर असाल, नवीन असाल मार्केटमध्ये तर थोडंसं तुम्हाला ट्रिकी मार्केट असू शकतं, टफ जाईल ट्रेडिंग करण्यासाठी. त्याचा देखील तुम्ही विचार करू शकता. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट जो पद्धतीने ट्रेंड आहे ना, खूप कन्सोलिडेशनमध्ये आहे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय की थोडंसं क्रिप्टोवरती देखील लक्ष ठेवा. ओके, म्हणजे हे नाही तर हे नाही तर हे असं करू शकतो. आणि खूप लोकांचे हे देखील क्वेश्चन होते की सर दोन्ही कसं आपण मॅनेज करू शकतो. तर याचा टाईम वेगळा आहे. तुम्ही इंडियन मार्केटवरच फोकस करा, परंतु आफ्टर इंडियन मार्केट क्लोज तुम्ही मूव्ह करू शकता क्रिप्टो ट्रेडिंगवरती. ओके, तर हे या पद्धतीने बॅलन्स करू शकता. बाकी या सर्व लेवल मी तुम्हाला टेलिग्रामवरती देईलच, परंतु थोडंफार तुम्ही पण लेवल नोट करून ठेवा, बेनिफिट मिळेल. महाशय, सेन्सेक्सचे महाशय बघा इकडे, यांनी देखील एक्सपायरी होते आज. 0 केलं आहे याने, परंतु तुम्हाला माहिती 0 मी इतका इंटरेस्टेड नसतो. त्याच्यासाठी आपली काय 3 PM स्ट्रॅटेजी आहे. जर कोणाला 0 करायचं असेल तर 3 PMचा विषय तुम्ही बघा एकदा, त्यामुळे तुम्हाला समजून येईल. आता 3 PMनी एकदम चांगला सुपर मोमेंटम दिला आहे, परंतु जे आपण डिस्कशन केलं होतं त्यानुसार बघितलं तर एकदम याने घाण केलेली आहे. बरं, आता याच्यामध्ये देखील काही मी लेवल इकडे चेंजेस करतोय. या लेवलवरती सपोर्ट होता तर ही लेवल इकडे शिफ्ट होईल. साईडला ही लेवल इम्पॉर्टंट आहे. तसंच मी इकडे ही देखील लेवल इकडे बॉक्स पॅटर्न शिफ्ट करते. ओके, तर टेक्निकली जर बघितलं तर हा बुलिश झाला होता या लेवलपासून वरती गेलाय, परंतु जे बुलिश साईडला जो मोमेंटम पाहिजे तशा पद्धतीने नाही. आता ही लेवल एकदा मी रिमूव्ह करतोय आणि क्लोजिंग आहे 83,708 वरती. टेक्निकली आपला हा ट्रेडिंग झोन हा बनतोय. आता रिस्क फॅक्टर आहे का डाऊन साईडला? भरपूर चांगला रिस्क फॅक्टर आहे. त्याच्यामुळे लॉस होण्याचे चान्सेस देखील हाय आहेत डाऊन साईडला. ओके, लेवल काय बनतात पहिले समजून घ्या की कन्सोलिडेशन मल्टिपल 2 दिवस कन्सोलिडेशन होतं, मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन झालं. 83,600च्या वरती क्लोजिंग गेली आहे आणि 83,800 रेजिस्टन्सचं काम केलं. म्हणजे 600 आणि 800 200 पॉईंटचा आहे एक आपण स्पेस ठेवला, जेणेकरून मार्केटकडे जर व्हॉलेटाईल झालं, कन्सोलिडेशन झालं तर आपण तिकडे सेफ राहू. आता इकडे बघा रिजेक्शन घेतलंय इकडे आणि ब्रेकआउट लास्ट टाइम बघितलं तर इकडनं जेव्हा डाऊन साईडला होता फास्ट फॉल होता. आता 83,600च्या खाली जर हा निघतोय तर आपल्याला एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. एक टप्पा खाणं छोटासा अपेक्षित आहे. टप्पा खाऊन जर आला तर 83,411, 83,300, 83,200 या काही लेवल आहेत ते ओपन होतं. ते इकडे कशा पद्धतीने ट्रेंड लाईन देखील आहे, त्यामुळे थोडंसं रिस्क फॅक्टर हाय आहे. डाऊन साईडला लॉट साईज कमी करू शकता. बुलिश साईडला जर बघाल तर 2 लेवल आपल्याला ओपन होतात. ते 83,800ची लेवल जर ब्रेक होती तर 83,946 आणि 84,098, 84,100च्या आसपास आहे. या 2 लेवल ओपन होतात. आहे आता प्रॉब्लेम असा आहे की अप साईडला ही जर तुम्ही चार्ट पॅटर्न थोडंसं 1 तासाचा टाइम फ्रेमवरती नेला, थोडं इकडे हे रिमूव्ह केला लेवल, तर प्रॉब्लेम काय तुम्हाला डिस्कशन करतो की हा एक रेजिस्टन्स आहे एकदम जवळ आहे आणि हा एक सपोर्ट आहे हा देखील. याच्या सेंटरला क्लोजिंग आहे. तर याने डाऊन साईडने मोमेंटम दिली, याची पॉसिबिलिटी आहे की इकडनं पुल बॅक घेऊन हा या लेवल पण जाऊ शकतो. परंतु ही जी लेवल आहे
इकडे मल्टिपल टाईम रेजिस्टन्स आहे. तरी आपण काही लेव्हल इकडे डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यामुळे रिस्क फॅक्टर हाय आहे. एकतर याला या लेव्हलवरती तरी येऊन थोडं रिजेक्शन घेऊन एखादी बेरिश प्राइस ॲक्शन केली तर आपण मग इकडनं असा विचार करू शकतो किंवा इकडे सपोर्ट रेजिस्टन्स घेऊन जर कधी ब्रेकआउट दिला तर मग आपण नवीन फ्रेश हायसाठी विचार करू शकतो. परंतु आत्ताची प्राइस ॲक्शन क्लिअर कट बनली ना, ही खूपच टफ आहे ट्रेडिंगसाठी. सो टफ ट्रेडिंग सेशनमध्ये थोडंसं जे लोकं बिगिनर आहेत ते थोडंसं निवांत राहू शकता. नाहीतर तुम्ही लॉट साईज कमी करू शकता एकदम कमी रिस्कवरती. ओके. आय होप जास्त काही सांगण्यासारखं नव्हतं. तरी पण मी दिल खोल के बता दिया है सब कुछ. ओके. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की या चॅनलवर आपण भरपूर काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर बोरिंग डे असे कमेंट करू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असं सांगू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.